आज भगवान श्री शुकदेव महाराज राजा परीक्षिती महाराजांना या जगाच्या मालकाची ओळख करून देतात। या जगाचा जो मालक आहे त्या प्रभू परमात्म्याची चिंता त्याचे भक्त करतात। ती चिंता तुझ्या कुळातील पूर्वजांनी केली म्हणून तो परमात्मा त्यांच्या घरी राबला। कृष्ण परमात्म्याने देखील आपल्या जीवनामध्ये आपलं आराध्य सांगितलंय। श्री कृष्ण परमात्म्याचं आराध्य काय आहे तर श्री कृष्ण परमात्म्याचं आराध्य आहे भगवान शिव। शिवशंकराला श्री कृष्ण परमात्म्याने आपलं आराध्य मानलंय। असे कृष्ण शिव उपासक आहेत, परंतु दैवगती अशी आहे श्री विदुर महाराजांचा प्रश्न आहे की ज्या वेळेस शिव परमात्म्याशी संबंध केला, शिव परमात्म्याला आपली स्वतःची कन्या दिली, तरी शिव कळाले नाही का? संबंध मध्ये आला। आणि म्हणून घटनाक्रम असा आहे की एक दिवस प्रयाग राजक्षेत्रावरती ब्रह्मसत्राचं आयोजन केल्या जात। येऊ नका बर का, शेवटी येत जा, सगळे खाली बसा, शेवट सगळ्यांसाठी आपल्याला यायचं भेटायला, आता येऊ नका मध्ये। प्रयागराज क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये आजच्या क्षणी साधू संन्यासी बैरागी ऋषी मुनी आज कुंभ पर्व त्या ठिकाणी चालू आहे। ते त्या स्थळातली कथा आहे भागवतामध्ये। मोठं ब्रह्मसत्र आयोजित केलं आणि त्या ब्रह्मसत्राचे अध्यक्ष जर कोणाला केलं असेल तर ते भगवान शिव परमात्मा। शंकरजी अध्यक्ष स्थानी आहेत। सर्वत्र सर्व असणारे देव देवता अधिकारी ऋषी मुनी ब्रह्मसत्राचं ज्ञान ग्रहण करण्याकरिता आलेत। ब्रह्मसत्र म्हणजे काय? आताच्या काळामध्ये पक्षाचं 1 वर्षानंतर जे अधिवेशन होतं, प्रत्येक पक्ष 1 वर्षातून एकदा अधिवेशन बोलवतात सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी। तसं ब्रह्मसत्राचं आयोजन केलं। त्या सभेचे अध्यक्ष शिव आहेत। शिव परमात्मा हा स्मशानीचा मालक आहे। शिव परमात्मा हा जनापासून दूर राहणारा देव आहे। शिव परमात्म्याने एकांताचं चिंतन केलंय आणि या विश्वाला शिव आणि शक्तीचा संदेश देणारं कार्य हे शिवचरित्रामध्ये पाहायला मिळतं। शिव परमात्म्याच्या स्वरूपाविषयी म्हटलंय, संतांनी त्याचं खूप असं गोड असं वर्णन केलंय। भूते वेताळ नाचती हर्ष युक्त उमापती। त्याचा आनंद काय? ज्याला समाजाने सोडलं, जो समाजापासून वंचित आहे, त्याला तो शिव परमात्मा स्वीकारतो। सांगू का, जेव्हा समाजाचा आणि आपला संबंध संपतो त्यावेळेस या देहाला देखील
शिवाची संगती आहे. म्हणून याला एक शास्त्रीय शुद्ध शब्द आहे. यातला आराम गेला की सरळ हॉस्पिटल सांगतं की हे शव आता विच्छादन करण्यासाठी घेऊन जा. शव आणि शिव व्याकरणाच्या भाषेत जर पाहिला तर एकच धातू आहे. आणि त्या शिवाचा संबंध स्मशानीशी आहे. जन्म कुठेही झाला तरी हरकत नाही, पण शेवट मात्र या शिवाशी गाठ आहे. शिव जनामध्ये आहे, शिव मनामध्ये आहे, शिव ध्यानामध्ये आहे. रात्रंदिवस शिवाचं कालचक्र या विश्वावरती आजही फिरत आहे. नित्य वास्तव्य सांगितलं भूलोकावर त्याचं. वाराणसी सारखं क्षेत्र आहे प्रयागच्या जवळ. तिथे भगवान शूलपाणी महादेव नित्य आजही दिनचर्या करतायत. आजही तिथे नित्य रोज स्मशानीमध्ये अग्नी खंडित होत नाही. आपण गेले असाल कोणाच्या लक्षात. रात्रंदिवस तिथं प्रेत गंगेच्या काठेवरती प्रज्वलित आहे. सांगू का, त्या शिवाला प्रिय आहे. जे समाजाला नको वाटतं ते देवानं प्रिय करून घेतलंय. मग विषयी असेल, देवदानवाच्या मंथनामध्ये विष आलं, तेही विष शिवाने स्वीकारलं. असे शिव या ब्रह्मसत्राचे अध्यक्ष आहे. पद प्रतिष्ठा ही शिवाच्या संबंधाने शून्य आहे. त्याला आदिनाथ म्हटलंय. आमच्या संतांनी त्याचं खूप वर्णन केलंय. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. तो परमात्मा गुरूंचाही गुरु आहे. त्याला आदिनाथ म्हटलंय. अशा आदिनाथांच्या परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांना भक्ती करण्याची संधी प्राप्त झाली. शिव परमात्मा प्रयागराज क्षेत्रामध्ये अध्यक्षस्थानी बसलेत. सर्वज्ञानी विद्वान, भगवंताच्या प्राप्तीनं तृप्त झालेले साधू संन्यासी त्या सत्रामध्ये अधिकारी बसलेले आहेत. शिव परमात्म्याचं मात्र या सगळ्या घटनेच्या पलीकडे काम चालू आहे. शिव परमात्मा कृष्ण परमात्म्याचं चिंतन करत आहे. कोण येत आहे, कोण जात आहे, काही कल्पना नाही. अशी घटना तिथे घडते की शिव अध्यक्षस्थानी डोळे झाकलेले आहेत.
आणि कृष्ण परमात्म्याचं चिंतन करतायत, त्या क्षणी तिथे दक्ष प्रजापतीचं ही येणं होतं. दक्ष प्रजापती आल्यानंतर सगळे संत ऋषी देव मुनी दक्ष प्रजापतीला उभा राहून नमस्कार करताय. हा नमस्कार दक्ष प्रजापतीने स्वीकारला. पण आपला जो आहे जावई, जावई काही उठला नाही. सगळ्यांनी नमस्कार केला, जावयाने नमस्कार केला नाही. मनामध्ये दक्षाचा विकल्प निर्माण झाला. विदुर महाराज म्हणतात की दक्षानं शिवाशी वैर केलं. मी काय सांगतो पहा, ज्या शिवानं हे विश्व घडवलं, ज्या शिवानं या जगाला आशुतोष म्हणून त्याचं एक स्वरूप आहे, जे अमंगळ आहे ते स्वीकारणारा तो शिव आहे. आणि त्याच्याशी शिवचरित्र आपण ऐकलं असेल. शिव परमात्म्याला एक उपमा दिलेली आहे, संतांनी दिली. त्याला आपल्याकडे सहज गावात लोक म्हणतात ते भोळे. हा शिवही देखील भोळा नाही, तो भोळ्यांचाही चक्रवर्ती आहे. शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती. आताचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती. महाराज, तो परमात्मा चक्रवर्ती म्हटलंय, पण कुणाचा? भोळ्यांचा. म्हणून सांगू का, भक्ती जर करता आली ना, तर देवाची भक्ती ठक होऊन करू नका, मी कोणी आहे म्हणून करू नका. भोळी सेवा देवाला समर्पित करा. मुद्दा म्हणून थोडा आज शब्दाने ती सुरुवात केली होती. खूप शब्द आहेत, खूप संतांनी लिहिलेत, मनाचं छेदन करणारे शब्द आहेत. सुरुवात होती माझी आज भावनाचा तू भुकेला रे मुरारी. तो परमात्मा भावनेचा भुकेला आहे. ती भावना तुमची जर भोळी असेल तर तो भोळा महादेव तुमच्यावर कृपा करतो. म्हणून भोळ्या देवाची सेवा भोळ्या भक्ताने करावी. परंतु इथे काय घडलं? संबंध आला. सांगू का, बऱ्याच ठिकाणी संबंधामुळे अडचणी येतात. चांगलं घडतं पण संबंध येतो आणि मग दुरावा निर्माण होतो, अंतर दूर होतो. काहीही घेण देण नसताना फक्त शिव उभे राहून नमस्कार केला नाही म्हणून दक्षानं वैर स्वीकारलं आणि दक्ष प्रजापतीनं
त्या ब्रह्मसत्रातून पाय उतार केला. ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्तीची वेळ येते, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जर विकल्प आला तर तो भगवत कार्यापासून दूर जातो. भगवत कार्यापासून जर आपण दूर गेलात तर मग मात्र अधपतन होत. दक्ष प्रजापतीनं आपल्या जावयाने केलेला अपमान, त्याला त्याचं उत्तर उत्तरानेच द्यावं असं दक्ष प्रजापतीच्या मनात आलं. जे ज्ञानी माणसं असतात ना, जे हुशार असतात, ते हातचं राखून बोलत असतात, आणि जे भोळे असतात ते भटकून बोलून मोकळे होतात. दक्ष प्रजापती हुशार होता, डाव पेच माहित होते. दक्षानेही देखील यज्ञाचं आयोजन केलं आणि दक्षाने सांगितलं, सर्व देवांना आमंत्रण द्या. यज्ञक्रियेमध्ये शिवाचं स्थान हे अग्रस्थानी सांगितलंय. ईशान्य दिशा ही शिवाची आहे. कोणी यज्ञाला बसले असाल किंवा यज्ञ नारायण कोणी केला असेल तर त्यांना ते लक्षात येईल. आता इथे आमची यजमान लोकांनी देवाची स्थापना केलेली आहे. ईशान्य दिशेला शिवाचं स्थान आहे. मग विष्णू, ब्रह्मा वगैरे, महालक्ष्मी वगैरे सगळे आहे. परंतु मनामध्ये एक झालेलं क्षल्य, त्याचा एक भाग म्हणून यज्ञाचं आयोजन केलं. अनेक देव समजून सांगू लागले की दक्ष प्रजापती, यज्ञ पूर्ण होणार नाही. तुमचं काय नातं गोतं असेल ते तुमच्या घरी ठेवा. यज्ञक्रिया ही नात्याची नाही, ही धर्माची आहे. आणि मग अनेकांनी सांगितलं, पण ऐकेल तो दक्ष का? दक्षाने काही ते ऐकलं नाही. सर्व देवांना निमंत्रण आलं, शिव परमात्म्याला निमंत्रण नाही. यज्ञाची तयारी सुरू झाली. काही देवांना असं वाटलं पाहण्यासाठी जावं, कसा यज्ञ होईल. बरेच असतात. श्रोत्याचंही देखील वर्णन केलेलं आहे. गाणारे देखील पाहायला येते. जे गातेत ना त्यांना पाहायला लोक येते. गाते, श्रोते, अनेक चतुर, विनोदी, हे वर्ग आहे सगळे. त्या देवांनी ठरवलं की आपण हरकत नाही, यज्ञ होणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण काय शिवशंकराची इच्छा असेल माहित नाही, आपल्याला जावं लागेल. काही असे असतात माऊली, काही नमुने, उगा आपल्याला पत्रिका नसावी एखाद्या भावकीची, ते मुद्दामून दारात येणार. राम राम, चाललो लग्नाला. असं तुम्हाला नाही, मला निमंत्रण नाही, तो जात नाही. याला माहित असते याला निमंत्रण नाही, पण त्याच्या मनाला कुठेतरी छेद व्हावा, त्याच्या मनाला कुठेतरी दुःख व्हावं, या हेतूने काही नमुने प्रयत्न करतात. एखाद्या महाराजाचं, गावकऱ्या जर चांगलं झालं, शब्दाने बोलणं चालणं वाढतं, मग पुढं लोक म्हणतात, महाराज तुम्ही 8 दिवस राहिला, आनंदाची गोष्ट आहे. आमच्या घरी मुलीचं लग्न आहे, वेळ काढून या. मग एखाद्या ठिकाणी जाणं होतं, एखाद्या ठिकाणी जाणं होत नाही. जिथं जाणं होत नाही तिथं या आग वाचायला जातात कार्यकर्ते. त्यांचं बरं होतं म्हणून ते आले होते.
आपलं काय खरंय, आपण वर्गणीचे मालक. कधी कधी असे काही नमुने भेटतात, पाहायला मिळतात. 10-10 वर्षाचे संबंध होतात आणि एखाद्याच्या कौटुंबिक कार्यक्रमात साहेब जाणं जर झालं नाही तर ते सप्त्यात पुढच्या वर्षी म्हणते पत्ता कट. आता कसं का पत्ता कट होतं मला हेच कळत नाही. अरे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सगळे समजून घेण्यासाठीच कथा आहे. याच व्यथेचं जीवन मनुष्याच्या जवळपास खेळतंय. याच्या पलीकडे जायचंय आपल्याला. निमंत्रण मिळालं ज्या ज्या देवांना, त्या त्या देवांनी प्रयत्न केला. विमानं जात होती सरळ, पण वाकड्या वाटा केल्या, वळवल्या आणि शिव परमात्म्याच्या दारावरती विमान भर्रकन आलं, उभं राहायचं. विमान आलं. शिव परमात्मा हे त्यांच्या भजनानंदे राम पूजी सदाशिव, कृष्ण पूजी सदाशिव, ते त्यांचं चिंतन कर. तितक्यात एका देवाने सतीला विचारलं, तुम्हाला यायचं नाही का? हा, आम्ही तर तुमच्याच वडिलाची त्या निघालो. दक्षाने यज्ञाचं आयोजन केलं आईसाहेब, आणि तुमचं अजून आवरलं नाही का? मनामध्ये वेदना होऊ लागली. कसं झालं असेल बरं? असं होणं शक्य नाही. माझे पिता या अविचारी प्रवृत्तीचे व्यक्ती नाही. मग हे कशामुळे घडलं असं? मनातली चिंतन करू लागली. हे बा, सगळं निमंत्रण राहिलं तरी चालेल, पण माहेराचं निमंत्रण लागतं की नाही? मनामध्ये माहेराचं निमंत्रण जर आलं नाही तर ते मन दुःखी होतं. एवढं केलं आई वडिलांनी, एवढं सगळं घडवलं, मीही आई वडिलाकडे एवढी राहिली, पण का बरं? असं मनामध्ये सतीच्या येऊ लागलं. दुसरं विमान आलं. दुसऱ्या देवानी हाच प्रश्न केला, आई साहेब आम्ही लगबगीनं चाललो, वेळ झाली, आवरा की लवकर. तिसरंही विमान आलं. असे अनेक देव. शिव परमात्म्याचं दर्शन होतंय आणि आई साहेबाशी संवाद होतो. या प्रकाराने सगळ्यांचं येणं झालं. सती मात्र मनामध्ये चिंतन करू लागली. परंतु तिला माहित होतं की माझा देव हा भोळा आहे. माझ्या देवाला आमंत्रणाची, निमंत्रणाची कुठलीही अभिलाषा नाही. सतीनं शिव परमात्म्या जवळ जाऊन आपला भाव प्रगट केला. हे नाथ, माझ्या पित्याने यज्ञाचं आयोजन केलंय, सगळी लोक चालली, आपलंही पत्र पडलं असेल पण पोस्ट मास्तरनी दिलं नाही. आपल्याला निमंत्रण असेल पण ते अनावधानाने आलं. समजूच घालते बा, मुलीचं अंतकरण हे बापासाठी हे द्रवित होत असतं. मुलगी बापाचं दुःख जाणते, वेदना समजू शकते. नाना प्रकाराने प्रयत्न केला, प्रयास केला, पण माझ्या शिवशंकराने प्रयाग राजक्षेत्रामध्ये झालेली घटना ही सतीला सांगितली नव्हती. मनाला दुःख वाटेल, कधीतरी दक्ष त्या गोष्टीचं चिंतन करेल. शिव परमात्म्याला हे कल्पनाही नव्हती का हे असं हे घडणार आहे. मग नाना प्रकारचे प्रयत्न केले सतीनं. त्यावेळेस मात्र शिवाला घडलेला प्रसंग सांगावा लागला. सती ऐक, आपल्याला निमंत्रण का नाही? मी माझ्या भजनानंदामध्ये होतो, ब्रह्मसत्रामध्ये दक्ष प्रजापती आले, हे मला कळालं नाही. जेव्हा मला कळलं तेव्हा मी मनाने त्यांचं काय केलंय, चरणस्पर्श केलाय. पण माझं मन दक्ष प्रजापतीला कळालं नाही. सांगू का, देवच कळत नाही
ज्याला देव कळत नाही तो दक्ष प्रजापती. आपण तेच आहेत सगळे. आपल्याला एवढं धर्म कार्य चाललंय, किती लोकांना याच्याबद्दल काही नाही. 5 दिवस झाले मी सांगतोय की तुम्ही सगळे कथा करायच्या आधी आलं पाहिजे. आता हे ठीक आहे, बडे काका वगैरे सोनईतून येतात म्हणून सोडून द्या. पण गावातले लोक येतात केव्हा सांगू का? उगं बोललं तर आता ते जड जाईल. काय मला 2 दिवस राहायचंय, मला कुठं तुमच्याशी काय कायमची संबंध करायचा का काय करायचं? पण असं नाही, समजलं पाहिजे. देव समजला नाही म्हणून दक्ष प्रजापती अधपतनाला गेला, ही ती कथा आहे. दक्षाने केलेलं कर्म, दक्षाच्या मनामध्ये झालेला भ्रम हा शिव परमात्म्याने सतीला सांगितला, पण सतीला पटलं नाही. सतीनं प्रश्न केला, का हो तुम्हाला तरी काय हरकत होती? माझ्या बापाच्या पाया पडायला तुम्हाला काय लाज वाटली? बापाचीच बाजू मुलगी घेत असते. त्यावेळेस शंकराने सांगितलं, अगं बाई, मी भजनामध्ये होतो, भजनातून मी प्रणाम केला, पण त्या बुवाला कळाला नाही, त्याला मी काय करू? नाही नाही, असं होणार नाही. तुम्ही चालावं. शिवाने सांगितलं, हे बघ, माझी जात जावयाची, आणि जावई असं एक पात्र आहे की ते मानाशिवाय येत नसतं. ते म्हटले, हे आपल्याला जमणार, तू जाण्यास स्वतंत्र आहे, तुला जायचं असतं तू जा. सतीनं शिव परमात्म्याचा संवाद ग्रहण केला. शिवाने सांगितलं, आपली जाण्याची तिथे काही गरज नाही, तुम्ही जाऊ नकास. नाही म्हणे, मी जाणार. मग हरकत नाही. मग सांगू का, इथे ग्रंथात आले शब्द असं म्हटले की शिव परमात्म्याने सतीची सगळी वस्त्र स्वतःच्या हातानं पिशवीत भरलेत, सगळे अलंकार भरले, सगळं भरलं. शिवाला माहित होतं का हा संवाद सतीचा आणि माझा शेवटचा आहे. सती आता परत येणार नाही. जर तिचं एखादं वस्त्र इथं राहिलं तर माझं मन त्या वस्त्राकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मला तिचं स्मरण होईल. हे शिवाला ज्ञात होतं. शिव परमात्म्यानं सतीची सगळी वस्त्र, सगळे अलंकार एकत्र केले. सती म्हणू लागली, एवढे कशासाठी देता? मी 2 दिवसाची जाणारा. नाही म्हणे, लागेल तुला, सोबत घे. समजूत घातली. सती निघणार त्यावेळेस देवगणांनाही देखील भगवान शिवाने सतीच्या सोबत पाठवलं. नंदीवरती बसून सती आपल्या पित्याच्या यज्ञामध्ये प्रवेश करते. वाटेनं काय काय घडलेलं आहे त्याचा विस्तृत प्रसंग आहे, परंतु तो प्रसंग पूजनीय श्री डोंगरे महाराज म्हणतात तो या कथेमध्ये सांगायचा नाही. कारण सती ज्या वेळेस शिव परमात्म्यापासून निघते त्यावेळेस सतीनं दक्ष प्रजापतीची निंदा केली आहे. कोणाची? बापाची. आणि शास्त्र असं सांगते, निंदा म्हणजे काय? नीट ऐका. जो व्यक्ती तुमच्या समोर नाही त्याच्याविषयी बोलणं ही निंदा होय, यापेक्षा वेगळी नाही. समोर बोललेलं फार छान, पाठीमागे जर तुम्ही बोलत बसला तर ते घोर पाप सांगितलं, ती निंदा सांगितली. परनिंदा, परस्त्री, ही सगळी क्रिया संतांनी सांगितली. परोपकार, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. बस बस बस, या परपीडेपर्यंत. परपीडा म्हणजे दुसऱ्याला दुःख देणं. दुःख केव्हा होतं? जेव्हा बडेसाहेब आपली चर्चा कोणीतरी करतं ना माग, त्याच माणसाला समोर माणूस येऊन फार फार महाराज असे, महाराज तसे, काय तुमचा स्वभाव काय? अरे वा वा, 3 13 14 12. हे मी माझं नाही सांगत. इथे डोंगरे महाराज म्हणतात की ती निंदा सतीनं केली तिच्या बापाची. आणि जे शब्द सतीनं वापरलेत ते शब्द श्रीधर स्वामींनी
ती शिवस्तुती म्हणून केली. हीच निंदा श्रीकृष्ण परमात्म्याची शिशुपालाने देखील केली. शिशुपालही देखील भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला निंदा म्हणजे शिव्याच घातल्यात. पण श्रीधर स्वामींनी तीही देखील श्रीकृष्ण स्तुती केली. संत किती प्रक्रियेनं ते करून घेतात. सतीनं आपल्या पित्याच्या यज्ञामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर पहिली भेट सतीची आपल्या पित्याची होती. पित्यानं ज्यावेळेस सतीला पाहिलं, दक्ष प्रजापतीनं सतीला पाहिलं आणि सतीनं दक्ष प्रजापतीला पाहिलं. एक क्षणार्धामध्ये दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला. का? आता ही सती माझी नाही, ही सती शिवाची आहे आणि शिव संबंधाने जो कोणी यज्ञामध्ये येईल त्याचा सन्मान करायचा नाही, त्याचा अपमान करायचा. मुलीचंही महत्व दक्ष प्रजापतीला कळालं नाही. ही कथा दक्ष प्रजापतीची नाही बर का. हा, लक्षात घ्या. हे सगळं चरित्र तुमचं आमचंच आहे. दक्ष प्रजापतीचं ते कृत्य पाहिल्यानंतर, तो क्रोध पाहिल्यानंतर सतीच्या मनाला काहीही वाटलं नाही. पित्याचा क्रोध मुलीला काही वाटत नाही, कारण तिला माहित असतो माझा बाप 2 मिनिट बोलल आणि 3ऱ्या मिनिटाने म्हणाल, बाई आली का ग तू? किती दिवसांनी आली? हे बापाचं हृदय असत. परंतु मनामध्ये समजूत घातली सतीनं आणि बडेसाहेब सती जिथे यज्ञग्रह निर्माण केलं होतं ना, त्या यज्ञग्रहाच्या दिशेनं सती चालू लागली. चालत असताना सतीचा पहिली दृष्टी गेली सतीची ईशान्य दिशेकडे आणि ईशान्य दिशेला शिवाचं आसन नव्हतं. बापाचं कृत्य तिला काही वाटलं नाही, पण पतीचा अपमान जर माझा बाप करत असेल तर हे कर्म काही धर्माला अभिप्रेत नाही. सती क्रोधिष्ट होऊ लागली, क्रोधाने कापू लागली. मनामध्ये भाव प्रकट झाला. शिव म्हणत होते ते सत्य आहे, शिवाने जे सांगितलं होतं ते आपल्याला कळालं नाही. सांगू का, ज्या बाईला शिवाचं कळत नाही तिचं वाटोळ होत असतं. हे चरित्र सतीचं आहे. शिव म्हणजे कोण? पती हाच शिव, पती हाच परमेश्वर. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये मर्यादा सांगितली. स्त्री हे मर्यादेचं पात्र आहे. जिने मर्यादा ओलांडली ते हे चरित्र आहे.